हिंदूंच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सागर बेग यांना विजयी करा. महेशजी व्यास. देव देश धर्म यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या आणि हिंदूंच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सागर बेग यांना विजयी करा असे आवाहन महेशजी व्यास यांनी टाकळीभान येथे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेप्रसंगी उपस्थित जनसमुदायाला केले. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर महेशजी व्यास प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना महेशजी व्यास म्हणाले की देव देश गोमाता रक्षण, माता भगिनींचे रक्षण आणि धर्म यासाठी सदैव तत्पर असलेल्या सागर बेग यांना प्रचंड मतांनी विजयी करा, हिंदूंची एकजूट दाखवा असे आवाहन महेशजी व्यास यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधताना केले. यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार सागर बेग, कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णू पाटारे यांच्यासह हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी अपक्ष उमेदवार सागर बेग यांचे भव्य स्वागत टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. यावेळी बोलताना सागर बेग यांनी सांगितले की मी राजकारणासाठी नाही तर धर्माच्या रक्षणासाठी राजकारणात आलो आहे. आपला धर्म टिकवायचा असेल तर हिंदुत्ववादी मतदारांनी मला मतदान करा असे जाहीर आवाहन यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार सागर बेग यांनी उपस्थितांना केले. 20 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे आपल्या तालुक्याचे लोकप्रिय, आपल्या सर्वांचे लाडके युवक हृदय सम्राट असे सागर भाऊ बेग आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री पटारेजी आणि उपस्थित माझ्या सगळ्या टाकळीभानकर बंधू आणि माझे सगळे मित्र. टाकळीभान हे माझं तसं माहेर गाव आहे आणि त्यामुळे अचानक जेव्हा टाकळीभानकरांना कळालं की व्यास महाराज सभेला येणार आहे तर अनेकांच्या भुवया उंचवल्या असाव्यात. कारण की माझ्या जीवनात मध्ये राजकीय व्यासपीठावर मी आतापर्यंत कधीच गेलो नाही आणि टाकळीभानची ही पहिली सभा आहे की मी राजकीय व्यासपीठावर आलो. अनेक लोक विचार करत असतील की संत महंतांनी याच्यात कशाला पडायचं बरं, पण जेव्हा माझ्यासारखा माणूस या राजकारणाच्या मंचावर येतो म्हणजे काहीतरी कारण असल्याशिवाय येणार नाही आणि ते कारणही तितक्या ताकदीचं असलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी अभंगात म्हटलं, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. अरे धर्माचं पालन करणं हे आपल्या सर्वांचं कार्य आहे. धर्म सांगणं हे साधू संतांचं कार्य आहे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, जेव्हा जेव्हा धर्म बुडू लागतो, जेव्हा जेव्हा समाजामध्ये अत्याचार वाढतो, तेव्हा तेव्हा भगवान अवतार घेत असतात असं आपण अनेक वेळा कथांमध्ये ऐकलं असावं. आणि आपल्या रक्षणाकरता भगवान अवतरित होतात आणि धर्माची स्थापना करतात. अनेक वेळी कथांमधून आपण हे ऐकत असतो. यजुर्वेदामध्ये एक श्लोक आहे, वयम राष्ट्रे जागृयाम पुरोहिता. मी आज या ठिकाणी याकरता आलेलो आहे की आता आपल्याला या धर्म जागरणाची खूप मोठी आवश्यकता निर्माण झालेली आहे. बंधूंनो, एक वाक्य आपल्या हृदयावर कोरून ठेवा, आम्ही नाही तो कमी नाही. आणि म्हणून आमच्यासारख्या संत महंतांनी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे प्रकटपणे
हिंदुत्वाच्या जिव्हाळ्याचा विषय मांडायला सुरुवात केली. कारण आम्हाला धोका कळालाय. आज आम्ही कथा कीर्तन करतो. जर आपण जागृत झालो नाही तर कथा कीर्तन सुद्धा करता येणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. मुंबईचं उदाहरण आत्ताच एका सोसायटीमध्ये विदर्भीयांचे काही फ्लॅट्स आणि आताच्या दिवाळी उत्सवामध्ये तिथे राहणाऱ्या हिंदू बांधवांना दिवाळी उत्सव साजरा करता आला नाही. आपण दिवा लावणं, दीप प्रज्वलित करणं हे आपल्या धर्मामध्ये मंगलमय असं मानलं गेलं. पण दिवा जर विझला तर तो किती अमंगल मानला जातो बरं. आणि जेव्हा एखादा येऊन आपल्या घराच्या समोर लावलेली पंथी आपल्या लाखांनी उडवतो, त्या ठिकाणी राहत असलेल्या आपल्या हिंदू बांधवांना तो क्षण इतका भयावह वाटलेला होता. आणि म्हणून ते मुंबईमध्ये घडलं. आपल्याकडे थोडी चालणार आहे. असं आहे, सहिष्णू हा शब्द हिंदू धर्मामध्ये कुठून आला ठाऊक नाही. हिंदू सहिष्णू, हिंदू सहिष्णू, हिंदू सहिष्णू म्हणजे काय बरं? एखाद्याने आपल्या गावावर मारले की दुसरं गाव पुढे करावं, अशा प्रकारचं सहिष्णुत्व न तो भगवान राम को मान्य है, न भगवान कृष्ण को मान्य है, न भगवान परशुराम को मान्य है, न भगवान पंढरीनाथ को मान्य है, न भगवती भवानी को मान्य है. बंधूंनो, अरे आपल्या देवांचं दर्शन करत असताना भगवान श्रीराम कोदंडधारी आहे. भगवंतानं भविष्यावर आपल्या खांद्यावर काय घेतला बघा. कैकेयी मातेनं देवाला 14 वर्षाचा वनवास दिला. आणि 14 वर्षाचा वनवास दिल्यानंतर भगवान भगवती जानकीला घेऊन शरवणवणींच्या आश्रमापर्यंत पोहोचले. भगवती जानकीनं भगवान श्री रामचंद्रांना म्हटलं, का हो, तुमच्या आईनं तुम्हाला 14 वर्षाचा वनवास देत असताना जे 2 वर पितांकडनं मागून घेतले, बाबांकडनं मागितले, ते काय होते? भगवंतानं म्हटलं, तापस वेश विशेष उदासी 14 वर्ष राम वनवासी. तपस्व्याचा वेश घ्यावा. सीतेने म्हटलं, मग तुमच्याकडनं नियमांचा भंग होतोय. तपस्व्यानं शस्त्र बाळगायचं नसतं असं आपला धर्म शिकवतो. आणि मग तुम्ही तर धनुष्य घेऊन निघाला. देवाने म्हटलं, थांब सीते, एक आपल्याला थोडं अर्धा किलोमीटर पुढे गेलं ना की याचं मी तुला उत्तर देईन. अर्धा किलोमीटर पुढे गेल्यानंतर सीतेनं पाहिलं आणि एकदम डोळे विस्फारले. कारण एक मोठा प्रचंड पर्वत तिला दिसला समोर. पण तो प्रचंड मोठा पर्वत माती दगडांचा नव्हता, तर तो प्रचंड मोठा पर्वत होता हाडांचा. आणि ती हाड होती मानवी हाड. सीता घाबरली. सीतेने म्हटलं, हे काय? भगवान मंद मंद हसत म्हणाले, सीते, ही हाड सामान्य लोकांची नाहीये. ही त्या ऋषीमुनींची हाड आहे जे आपल्या सगळ्या जीवनाचा त्याग करत भगवंताची आराधना करण्याकरता म्हणून एकांतवासामध्ये आलेले. पण रावणाच्या हस्तकाळी येऊन, हे बघा बंधूंनो, रावण हा जगातला पहिला आतंकवादी होता. मानवी वस्तीमध्ये येऊन आक्रमण करून निघून जाऊन पळून लपून बसणं आणि रावणाच्या हस्तकांनी जे काम केलं ते या प्रकारचं काम होतं. आणि म्हणून भगवंताने या ठिकाणी शपथ घेतली आणि भगवंताने म्हटलं, निशिचरहीन करुमयी भुज उठाय परकीन सकल मुनीन के आश्रमही जाई जाई सुखदीन. म्हणून सीते,
त्या दुष्ट राक्षसांना समाप्त करण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. बंधू, त्यावेळीच राक्षस होते अशी गोष्ट नाही आहे. आताही दाढीवाले राक्षस आहेत की नाही आहे की नाही आहे? गावोगावी आहे. आणि मग त्या राक्षसांनी जे केलं, हल्लीचे राक्षस तेच करतायत की नाही? आणि मग त्यांचा प्रतिकार कसा होणार? आपण विचार करत असाल की सागर भैयांच्या करता महाराज आले बरं. सागर भैयाच का हवाय? आता मी जेव्हा प्रत्यक्ष उतरलो तेव्हा मला आज सागर भैया खूप फोन आले. काय करता महाराज, काय खरं महाराज, सागर भैयांचा इतिहास तुम्हाला ठाऊक आहे का महाराज? मी त्यांना म्हटलं, मी या हिंदू संस्कृतीतला आहे जिथे देवर्षी नारदांनी वाल्याचा वाल्मिकी केला. मी त्या देवर्षी नारदांच्या परंपरेतल्या. बंधूंनो, तुम्ही जिओग्राफिक चॅनल बघत असाल ना? त्या जिओग्राफिक चॅनल मध्ये अशी काही दृश्य तुम्हाला बघायला मिळत असतील की एक 20 लांडग्यांचं टोळकं. बर का, लांडगा हा शब्द जरा व्यवस्थित ऐका. 20 लांडग्यांचं टोळकं एकदम आक्रमण करायला लागलं तर त्या लांडग्यांना पळवणारा, मारणारा, फाडणारा सिंहच असावा लागतो. या श्रीराम तालुक्याकरता एका सिंहाची आवश्यकता आहे. ते कांदे, ते बटाटे, ती जीडीपी, ते महागाई, ते रस्ते, आणि याच्यामध्ये अडकू नका. या गोलमाल गप्पांमध्ये आपण आपलं सर्वस्व घालून बसणार. अरे आपणच जिवंत राहिलो नाही तर या रस्त्यांचा, या भवनांचा, त्या कांद्या बटाट्यांचा काय उपयोग होणार आहे? धर्मच नाही वाचला, धर्मच बुडाला, काय होणार आहे? बंधूंनो, मी आज या ठिकाणी याच करता उपस्थित झालेलो आहे. आताच काही महिन्यांपूर्वी बांगलादेशचं जे दृश्य माझ्या समोर आलं आणि ती दृश्य पाहिल्यानंतर माझं मन अत्यंत हेलावून गेलं. हिंदू समाज असा निकृष्ट समाज आहे. हिंदू समाजाला तुम्ही माणसं, झोपलेली माणसं आहेत. त्यांना असं वाटतं बांगलादेशमध्ये घडलं. अरे पण त्या हमासचे काही आतंकवादी मारले गेले तर टाकळी भागातल्या त्या विधाव्याला त्रास होतो आणि तो फिलिस्तीनचा झेंडा घेऊन बाहेर पडतो. मग टाकळी भागातल्या हिंदूंना माझ्या बांगलादेशातल्या त्या हिंदूंना इतका प्रचंड त्रास होतो आहे. याचा विचार काय येऊ नये? बंधूंनो, बांगलादेशमध्ये घडलं ते आपलीकडे घडणार नाही असं नाही बरं. वो देर दूर नाही. जे बांगलादेशमध्ये घडतंय, जे पाकिस्तानमध्ये घडतंय ते आपल्याकडे घडणार नाही. आणि आपले पुराणे आहेत ना, भाईचारा. अरे छोड़ो भाई, हम चारा बनते जा रहे हैं, अब चारा नहीं बनेंगे, हम चारा बनाएंगे. सागर भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. माझ्या श्रीरामपूरले काही व्यापारी मित्र आहेत. त्यांनी मला फोन केला एक दोन व्यापाऱ्यांनी. महाराज, आज आम्ही तुमचं स्टेटस पाहिलं की गाय, देश, धर्म, संत यांच्या रक्षणाकरता आणि आपल्या मुलीबाळींना संरक्षणाकरता सागर भैया बेगला आपण विधानसभेमध्ये पाठवा. हे काय आहे? मी आपलं काही एक महिन्यापूर्वी पोलीसचं चित्र जरा डोळ्यापुढे आणा. त्या शिवाजी रोडवर जो नंगा नाच त्या लोकांनी केला त्याला फक्त रोखण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त एकाच शिवरामध्ये आहे आणि त्या शिवराचं नाव आहे सागर भैया बेग. सागर भैया तुम आगे बढ़ो.
कारण बघा, आपण एक शब्द हल्ली खूप वेळा ऐकला, 56 इंच का सीना. तुमचं नक्कीच असला पाहिजे बघ. 56 इंच का सीना नक्की असला पाहिजे. आणि त्याच्यामुळे बंधूंनो, विचार करा, एक दृश्य समोर आणा. अरे अब तो जागो अरे हिंदुओं, अरे अब तो जागो अरे हिंदुओं, हिंदुस्तान हमारा है. जर जागलो नाही कुठे जाणार? एक दृश्य समोर आणा. मागे आपल्या लोक तलवारी घेऊन लागले आणि समुद्राच्या काठापर्यंत किनाऱ्यावर पोहोचलो. एक तर समुद्र बुडून मरा, नाहीतर इकडे तलवारी चालणार. कोणता देश आहे आपल्याकरता? आणि म्हणून बघा, मी सुरुवातीला तुकाराम महाराजांचा अभंग म्हटलं, धर्माचे पालन करणे पाखंड खंड. कारण आपल्या धर्मामध्येच काही पाखंडी आहेत. आपल्याला गोलमाल करून सहिष्णुता शिकवणारे पाखंडी आहेत. म्हणून या पाखंड्यापासून तुम्हाला जागृत करण्याकरता आलेलं आहे. भूलथापांना बळी पडू नका. सागर भैया रेस मध्येच नाही, सागर भैयांना इतकेच मत पडतील. असे भाकीत करणारे अनेक फोन मला आले, पण ज्यांचे फोन आले त्यांना म्हटलं, माझ्या बाप दाद्यांकडनं 250 वर्षाची ज्योतिषाची परंपरा माझ्या घरामध्ये आहे आणि त्यामुळे मला चांगली कुंडली कळते. मला कुंडली चांगली कळते आणि त्याच्यामुळे तुम्ही मला काही भाकीत सांगू नका. मला भाकीत ठाऊक आहे की येणाऱ्या 20 तारखेला आपण सगळे मतदान करणार आहोत. आणि जसा त्या ऑलिम्पिक मध्ये ते गोल्ड मेडल मिळालं ना आपल्याला, कशात मिळालं होतं? भालाफेक मध्ये मिळालं ना. तसं या 20 तारखेला आपल्याला गोल्ड मेडल विजयाचं सागर भैयांच्या गळ्यात घालायचं. आणि हे निश्चित होणार आहे बंधूंनो, हे करावं लागणार आहे. नाही केलं तर भविष्य कठीण आहे. अजूनही इथे उपस्थित असलेले विचार करत असतील, महाराज काय बोलतात, काय आमच्या शेजारचा किती. बंधूंनो, श्रीरामपूरमध्ये जी माणसं आपल्या राजकीय लोकांबरोबर होती, हिंदू लोकांबरोबर, आज माझ्या बेलापूरच्या मशिदीमध्ये एक मोठं व्याख्यान चालू होतं. माझं बेलापूरमध्ये आमचं मंदिर आणि मशीद हे शेजारी शेजारी आहे. आणि त्या मशिदीमध्ये मोठ्यानं एक मौलाना व्याख्यान देत होता आणि त्यांच्या लोकांना सांगत होता, कुछ भी हुआ तो देखो, बैठना मत, ये घड़ी घड़ी का विचार करना मत. हाँ, अपने को किसको जिताना है हे तिथे सांगत होते. आणि आमचे घड्याळवाले विचार करत होते. मला 1-2 फोन आले, ते नाही आम्ही 20% मत तर त्यांचे घेणार. म्हटलं 20 नाही मिळणार, कारण त्यांनी धर्मयुद्ध पुकारलेलं आहे. ते धर्माकरता जगतात, त्यांच्यामध्ये धर्माचा विचार आधी आहे आणि आम्ही मात्र धर्म विचार करत नाही. आणि म्हणून बंधूंनो, आता जर चुकलो ना, माझ्या कॉलेज जीवनापासून मी हे पाहतोय, मी श्रीरामपूर तालुक्यातल्या 65 मुलींना लव जिहाद मधनं बाहेर काढलेलं. 65 मुलींना. हे आमचे मित्र साक्षी तिथे अतुल राठी यांना ठाऊक आहे. आणि जर आपली मुलगी आता त्या जिहादींच्या विवाहामध्ये सापडू नये असं वाटत असेल, कारण अनेक माझ्या भगिनी या टाकळी भागाकडून श्रीरामपूरमध्ये जातात. इतकं प्रचंड युद्ध चाललेलं आहे, इतकं प्रचंड चाललेलं आहे. आणि त्याला जर रोखायचं असेल तर त्याच्याकरता मात्र आपण जागे झालो पाहिजे. आणि दुसरं उत्तर नाही. अनेक वेळा मी पोलीस स्टेशन मध्ये गेलेलो आहे. मी खूप भांडणं केलेली आहे कॉलेज जीवनामध्ये. माझे मित्र असतील टाकळीवांमध्ये, माझ्या कॉलेज जीवनातले ही कामं मी खूप केली. पोलीस स्टेशनला गेलो की आमदार महोदयाचे काय असं नाही चालत, आपली भाईचारा आहे ना तो.
त्यांची वकिली करणारी जी जी माणसं असतील ती हिंदू धर्माकरता धोकादायक माणसं आहेत. आणि धोकादायक माणसांना पाठवू नका. अरे आता आमच्या रावगडला एक प्रकरण झालं, डीजे वाजूच द्यायला. इतकं प्रकरण चिघळलं आणि आमचे काही काम पुढे गेले. जाने दो अपना ये है, थोडी देर बजाएंगे. आणि एक फोन फक्त सागर भैयाला गेला आणि 100 यांच्या पोरांना घेऊन सागर भैया 5 मिनिटात त्या ठिकाणी पोहोचला आणि 2 तास आपली निवडणूक झाली. आणि म्हणून सगळ्या राजकीय पक्षांना दडकी भरली आहे भैया, सगळ्यांना दडकी भरली आहे. तुम्हाला फोन वगैरे आले असतील ना, पाठिंबा द्या वगैरे वगैरे. म्हणजे तुम्हाला आता ज्या लोकांनी हलक्यात घेतलं होतं आता त्यांच्या लक्षात आलं, अरे ये तो सब गडबड हो गई भाई. जिसको हमने सोचा था कुछ नहीं, 2-4 लोग आएंगे. आणि म्हणून तुमच्यापर्यंत बंधू इथे बसलेल्या पुढे सागर भैयांबद्दल एक फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतो. सागर भैया असे, सागर भैया तसे, सागर भैया तसे. बंधूंनो, अवतारावर जाऊ नका बरं का. मला काय म्हणायचंय, अवतारावर जाऊ नका, त्यांच्या सवंगड्यांच्याही अवतारावर जाऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी कडक कपडे घातलेले मावळे घेतलेले नव्हते बरोबर. छत्रपतींनी किल्ले जिंकण्याकरता असे कडक कपडे टोपी घातलेले मावळे नव्हते. जाणे दो करणारे ते मावळे असे होते महाराज. ते दिसायला असेच होते, थोडे दाढी वाढलेले, काळे कुळे. पण यशवंत म्हटलं की ती यशवंतीची वर चढली, मग तानाजी महाराजांनी तो किल्ला जो सर केला. असे मावळे आमच्या सागर भैयांनी जमवले. हिंदवी स्वराज्य स्थापन झालं ते फक्त या सगळ्या माझ्या युवक मावळ्यांच्या बळावर. आणि त्यामुळे या आणि बंधूंनो, तुम्हाला एक खूप गंभीर गोष्ट सांगतो. श्रीरामपूर हे पुढच्या काही दिवसांमध्ये अत्यंत स्फोटक असं ठरणार आहे, प्रचंड. आणि इथून किती 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 जगातल्या संघटनांकरता गुगलवर सर्च होतं, ते तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल. आतंकवादी संघटनांशी संधान साधण्याकरता श्रीरामपूर मधनं किती 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 गुगल सर्च होतं. अत्यंत भयावह आकडे आहेत. आणि म्हणून लँड जिहाद आता तो काय वक्फ बोर्ड, कोणाला बोलता येतं तो हे वक्फ बोर्ड. आमच्या गृहमंत्र्यांना सुद्धा बोलता येत नाही बरं. आमचे अमित भाई वक्फ बोर्ड. बंधूंनो, जर जागलो नाही ना, तुम्हाला सांगतो, या इथे आमच्या बुवास गावामध्ये आमच्या काणीपणाचं मंदिर आहे. बंधूंनो, लोकसभेला आम्ही सगळ्यांनी चूक केली. आम्ही भूलथापांना बळी पडलो. फेक नॅरेटिव्ह संविधान बदलाचं आमच्या पुढे पाठवण्यात आलं. आम्ही चुकलो. त्या गावातल्या अनेक माझ्या मराठा बंधूंनी मशाल चालवली आणि त्यानंतर मात्र मार खावा लागला. त्यानंतर मात्र ती आपल्या काळीनाथ मंदिराच्या जागेवर त्या लांडग्यांनी आक्रमण केलं. आणि ते आक्रमण जर कोणी थोपवलं असेल तो वो ये माईका लाल या बैठा. जगामध्ये एकमेव असलेलं नारद ऋषींचं मंदिर कुठे ठाऊक आहे का? कोणाला ठाऊकच नव्हतं, मलाही नव्हतं. तिथं ते काय बांधलं त्या विदर्भी लोकांनी, तिथे जाऊन ते 5 मिनिटात उकळून बाहेर फेकणारा जर माईका लाल कोण असेल तर हा इथे बसला. आणि म्हणून म्हणून सगळे संत बाहेर पडलेले आहेत.
बंधून गेल्या 17 वर्षांपासून मी गोमातेची सेवा करतोय. एकदा वेळात गौडले वीर मराठे साथ आमचा तो श्रीरामपूरचा एक कार्यकर्ता गौरव कांबळे त्यानं मला फोन केला, महाराज महाराज एक ट्रक भरून चालली. मी निघालो आणि ती ट्रक टिळक नगरवर अडवली आम्ही. ती पाणेगावची होती आणि हा गावडी येणार. हे बघा धर्माभिमानी लोक वेळीच असतात बरं का. शहाणी माणसं इतिहास करत नाही, वेळी माणसं इतिहास करतात. आणि 20 तारखेला इतिहास होणार आहे सागर भैयांचा. अहो महाराज असे सगळे बघत होते लांबून लांबून. पण बरं झालं त्या एस न्यूज वाल्या त्या जया सावंतला मी फोन करून निघालो होतो म्हणून त्यानं पोलिसांना फोन केला. आम्ही दोघच. पण बंधूंनो मला कॉलेज जीवनापासून एक गोष्ट ठाऊक होती. लांडग्यांनी घेरलं की सुरुवात आपण करायची. लांडग्यांनी घेरलं ना सुरुवात आपण केली. 2-4 घेऊन दिले मी. बाकी पण आश्चर्य होतं आमचे सगळे सिंह जे होते ना सगळे लांब उभे होते. आणि बाकी लांडगे जवळ होते सगळे. पण बरं झालं 5 मिनिटात पोलीस आले, मीडिया आलं आणि त्याच्यामुळे आणि म्हणून किती किती गोमाता कापल्या जातात या श्रीरामपूरमध्ये. किती किती आमच्या माता बहिणींना त्रास होतो श्रीरामपूरमध्ये. किती किती लँड याचे प्रकार होतात, किती किती लव याचे प्रकार होतात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना जर वाचवायचं असेल, या सगळ्या गोष्टींपासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर आपल्या करता वाढ घेणारा निधड्या छातीचा धर्मरक्षक वीर आपल्याला आवश्यक आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं तो आपल्याला प्राप्त झाला सागर भैयाच्या माध्यमातून. आणि म्हणून बंधूंनो चुकू नका. नुसती सभा झाली म्हणजे कारण महाराष्ट्रामध्ये असं आहे सभेला गर्दी झाली म्हणजे ओके कार्यक्रम जिंकला असं नका करू. बरं सभेला खूप गर्द्या मोठमोठे लोकांचे होतात. लहानपणी आमचे वडील भारतीय जनता पार्टीचं काम करत होते आणि मग किती किती मोठ्या सभा व्हायच्या. आमचे हिरवी गर्दी पण मतदान. आणि म्हणून इथे जे आता टाकळी माणसे माझे बंधू होते हातवर करा किती आहे टाकळी मानमध्ये यंग. अरे बाबा भरपूर झाले. किती 13 वारड आहे का की 17 आहे. प्रत्येक घरोघरी जा सकाळी 6 वाजल्यापासून पहिल्यांदा आपल्या घरातल्या मातांना सांगा ए बाई स्वयंपाक मला काही वळू नको, मला काही नको, स्वयंपाक नाही, भांडी नाही, धुणं नाही. एकदा 7 वाजता मतदान केंद्रावर घेऊन या आणि गर्दी आपली झाली पाहिजे. गर्दी आपली झाली पाहिजे. आणि त्यांना शिकवा सागर भैया बेग और भाला सागर भैया बेग हे सगळ्यांना शिकवा. तरच आज आपण या ठिकाणी जे एकत्रित गोळा झालो. आणि मला निश्चित खात्री आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मावळ्यांना ज्या सगळ्या युवकांना गोळा करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 200 रुपयावर किती आहे सांगावं इथे. अरे बोला ना. अहो लोकांना माझ्या गोशाळेच्या तिथे गाडी थांबली होती गेटवर आणि बाया भांडत होत्या. 200 घेतले 300 दिले कोणत्यातरी बाईला कळलं 300 घेतले 200 देतो फार भांडण चाललेली होते. हाच आपला विजय आहे कि यहाँ 200 वाला कोई नहीं, यहाँ 200 खर्चा करके आने वाले हैं. मी पाहिलं श्रीरामपूरहून काही पोरं निघाली मोटरसायकलीवर. इतक्या वेगानं आली ती पोरं सगळे करतात. गावोगावी हे जे तुम्ही करता आहात याची धडकी विरोधकांना भरलेली आहे. त्यामुळे फक्त 20 तारखेला मात्र मतदान करून घ्या. आपलं 100% मतदान झालं पाहिजे. किती? हा
नाही तर ते मालेगावचं उदाहरण आपल्याला माहित असेल लोकसभेचं. अरे सगळीकडे पुढं 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 किती 1,90,000चा लीड. आणि एका मालेगावमध्ये आल्याबरोबर 1,95,000 त्या बाईला पडले. आणि आपलं शीट, कारण 42% हिंदूंनी मतदान केलं नव्हतं. काही पिकनिकला गेले होते, काही बहिणीकडे गेले होते, काही भावांकडे गेले होते. आणि त्यामुळे बंधन नव्हतं. समर्थ रामदासांचं एक वाक्य बोलतो आणि थांबणार आहे. समर्थ रामदासांनी म्हटलं, पहिले ते हरिकथा निरूपण, पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वांविषयी. आणि म्हणून सिंह जसा सावध असतो ना, तो 4 पावलं चालतो, मागे वळून पाहतो. आणि म्हणून सिंहासारखा आपण सावध राहा. आणि सावधानीनं 20 तारखेला 15 नंबर आहे ना आपला, 15 नंबरचं चिन्ह आहे भाला फेकणारा मनुष्य. आणि समोर नाव आहे सागर अशोक बेग. आणि आपण सगळे मिळून याकरता 1,00,000% काम करणार आहोत. माझ्या सहित 1,00,000% आपण काम करणार आहोत. आणि प्रचंड मतांनी आपण सागर भैया बेग यांना निवडून देणारच आहोत. अशा प्रकारचा संकल्प करूया. सागर भैया बेग यांना मी या विजयाचा आशीर्वाद देतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. रामचंद्र की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा जय श्रीराम. जय जय श्रीराम. आज आपण आपल्या टाकळी बांधमध्ये सर्व तरुण व सर्व हिंदू मोठ्या संख्येने जमलात, त्याबद्दल पहिले मी सर्वांचं आभार मानतो. आणि आज आपण सर्वांनी जो सभेचं आयोजन केला, मला वाटलं नव्हतं. मला खूप लोकांचे फोन आले का टाकळी बांधवाले तुमच्यावर काही नाराज आहे. वेगळे वेगळे प्रकारचे फोन आले, तुम्ही ह्या माणसाला जवळ करू नका, त्या माणसाला लांब करा. समाज खूप आपल्यावर टाकळी माणसं नाराज आहे. जर नाराज झाल्यावर एवढे जमत असाल तर खुश होणं कशाला म्हणतात. कुठेतरी आपल्या हिंदू एकत्र झालेला आहे हा समाजाला दिसतोय. आणि आता अनेक तऱ्हाचे, जसं महाराजांनी सांगितलं, अनेक तऱ्हाचे राजकारणीय नॅरेटिव्ह सेट करायचं काम चालू झालंय. तर 20 तारखेपर्यंत आपल्याला मी विनंती करतो, फक्त 20 तारखेपर्यंत आपल्या सर्वांना शांत राहून मतदान घडून घ्यायचंय. 20 तारखेपर्यंत आपल्याला शांत राहून मतदान घडून घ्यायचंय. त्याच्यानंतर सर्व आपल्या ताब्यात आहे. आज इथं व्यासजी महाराज आले, महेशजी व्यासजी महाराज. त्याच्या पहिले आम्ही बेलापूर मध्ये, तसंच श्रीरामपूर मध्ये महाराज साहेब माझं वातावरण असंच खराब केलं का व्यापारी लोकांना सांगण्यात येत होतं का व्यापारी लोकांना हे जर निवडून आले, आता एवढा त्रास येतो, पुढे किती त्रास होईल, अशी आमची अनेक चर्चा झाली. व्यापाऱ्यांना त्रास देणार. आमच्या व्यापारी लोकांशी माझं बोलणं झालं तर म्हणे आम्ही तर असं काही बोललो नाही, तरी हे सगळं चालू आहे.
मग आपल्या सर्वात पहिले बेलापूरच्या लोकांनी ठरवलं, पहिला पाठिंबा व्यापारीचाच देऊन टाकू. आणि हा सर्व आपल्या मागे एक आशीर्वाद आहे. आपण सर्व जागृत आहे म्हणून आपल्या ग्रामपंचायतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. का बरं? तुम्ही धर्मनिष्ठ आहे. मालेगावमध्ये लोकसंख्या आपली घटली, तिथल्या नगरपालिकेमध्ये उर्दू मध्ये कारभार चालतो. आपले उमेदवार या महाराष्ट्रात राहून वार्ड नंबर 2 मध्ये गेले का हिंदीमध्ये भाषण करताय. एक वेळ अशी मुसलमान जर इथे आमदार झाला तर तुम्हाला उर्दू मध्ये भाषण करायची वेळ येईल. ही परिस्थिती आपल्याला बदलायची. आणि दुसरं, पहिले आपण आपलं कर्तव्य काय, व्यसनमुक्त राहणे. आपल्या हिंदू तरुणाला बिघडवायचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणात. आपल्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये कॉलेजमध्ये अनेक कॉलेजमध्ये बाहेर मुसलमान लोक येऊन ड्रग्ज विकतायत. सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. पहिले तुम्हाला 2दा-3दा ड्रग्ज फुकट देतील. या श्रीरामपूरमध्ये कधी ड्रग्ज आलेला नव्हता. एमडी सारखा एक ड्रग्ज पावडर आपल्या श्रीरामपूरमध्ये मोठ्या प्रमाणात उतरतोय. ते आपण आपल्या कॉलेजच्या पोराला सांगायला पाहिजे, याची काही व्यसन करू नका. 3 वर्षामध्ये ते जर ड्रग्ज घेणाऱ्या माणसाचे मी पाहिलेले, जे माणसं त्या ड्रग्जचा नशा करतात त्यांना कोणी पान मध्ये खातं, कोणी गुटख्यामध्ये खातं. 3 वर्षानंतर तुमचे दात जर कोणी हाताने असे मळले तर माती सारखे फुटतात दात. तो नशा आपण केला नाही पाहिजे. आता राजकारणी लोक पैसा तुम्हाला देतीलच आणि अनेक ठिकाणी तुम्हाला हॉटेलीचा ऍड्रेस देतील का जात दारू प्या. ज्या माणसाला कोणी दारू पाजत असेल, कुठला नेता, तर त्याला सांगायचं दारू सोड, 2-2 पिशव्या ड्रायफ्रूट दे, तुला मतदान करतो.